आजचा विज्ञान तरंग ह्या कार्यक्रमातील आपला विषय असणार आहे सूक्ष्मजीव, आपले अदृश्य मित्र आणि शत्रू. आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीही खरं तर निसर्गात असतात, त्यातीलच हे सूक्ष्मजीव. आणि हे सूक्ष्मजीव जर कोणत्याही परिसंस्थेत नसतील तर ती परिसंस्था परिपूर्ण होऊ शकत नाही, तशी ती सुरूही राहू शकत नाही. तसेच हे सूक्ष्मजीव नसतील, हे सूक्ष्मजीव जर पृथ्वीवरच नसतील तर आपल्या पृथ्वीवरची सर्व जीवसृष्टी ही नष्ट होऊ शकते. इतकं महत्वाचं काम हे सूक्ष्मजीव आपल्यासाठी करत असतात. हे सूक्ष्मजीव आपल्या वातावरणात सर्वत्र पसरलेले असतात. तसेच ते वनस्पती, प्राणी व मानव यांच्या शरीरावर शरीरावर आणि शरीराच्या आतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर हे सूक्ष्मजीव प्रतिकूल परिस्थितीतही आपला तग धरून राहू शकतात. हे सूक्ष्मजीव प्रतिकूल परिस्थितीच्या ठिकाणीही जिवंत राहू शकतात. ते त्यांची जीवनसृष्टी चांगल्या प्रकारे वाढवू शकतात. यामध्ये वाळवंट, हिमनद्या, काही उच्च तापमान असलेले प्रदेश देखील येतात. यात अगदी गोठलेल्या प्रदेशांपासून ते अगदी उष्ण वाळवंटी प्रदेशापर्यंत ह्या अशा उच्च तापमान असलेल्या प्रदेशातही हे काही जीवाणू, हे काही सूक्ष्मजीव तग धरून राहू शकतात व त्यांची काही ठिकाणी वाढही होत असते. तर हे सूक्ष्मजीव कशा पद्धतीने त्या अशा ठिकाणी राहतात किंवा ते आपले मित्र आणि शत्रू कशा प्रकारे आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि ह्या अशा जळी स्थळी काष्टी पाषाणी अशा असलेल्या सूक्ष्मजीवांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हे कशा प्रकारे आपले मित्र ठरतात आणि कशा प्रकारे आपले अदृश्य शत्रू ठरतात याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर सूक्ष्मजीव म्हणजे काय? अतिशय लहान असा जीव जो आपल्या डोळ्यांना सहज दिसू शकत नाही, याला आपण सूक्ष्मजीव म्हणतो. ही अगदी सोपी आणि साधी अशी ह्याची व्याख्या आहे, जी आपल्या सर्वांना खरं तर माहिती आहे. परंतु हे किती लहान असावेत? तर जवळपास सर्वच सूक्ष्मजीवांचे आकार हे 0.1 मिलीमीटर पेक्षा कमी असतो. तर ह्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी किंवा ह्या सूक्ष्मजीवांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शी किंवा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. असे हे सूक्ष्मजीव पाणी, माती आणि मानवी शरीरातही ह्यांचा सहवास ह्यांचे प्रमाण आपल्याला आढळून आलेले दिसते. तर हे सूक्ष्मजीव साधारणपणे कोणकोणत्या प्रकाराचे असतात किंवा किती प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जाते हे आपण आज बघणार आहोत. तर हे सूक्ष्म जीव सर्वसाधारणपणे या दोन मुख्य प्रकारात ह्याचे वर्गीकरण केले जाते. तर एक म्हणजे काही सूक्ष्मजीवांना पेशी रचना असते. तर ह्या पेशी रचना असलेल्या सूक्ष्मजीवांमध्ये काही जीवाणू येतात, काही जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया, तर काही ईस्ट ज्याला आपण किण्व म्हणतो किंवा बुरशी, प्रोटोझोआ, शैवाल यांसारखे जीवाणू ह्या पेशी रचना असलेल्या सूक्ष्मजीवांमध्ये येतात. तसेच दुसरा याचं वर्गीकरण केलं जाते ते म्हणजे पेशी रचना नसलेले जीवाणू किंवा पेशी रचना नसलेले सूक्ष्मजीव. यामध्ये विषाणू, व्हायरिन, त्यानंतर प्रियॉन यांचा समावेश होतो. आता ह्या सूक्ष्मजीवांचा शोध नक्की कधी लागला किंवा ह्याबद्दल आपल्याला माहिती कधी मिळाली किंवा कोणी याचा शोध लावला, हा थोडासा इतिहास आपण जाणून घेऊया. सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक तर डच शास्त्रज्ञ अँथनी लुएनव्हॉग यांनी प्रथम सूक्ष्मदर्शकातून पाण्याचे थेंब पाहिला आणि अँथनी लुएनव्हॉग या शास्त्रज्ञाने स्वतः तयार केलेल्या सूक्ष्मदर्शकापासून पाण्याच्या थेंबातील सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला. ह्या शास्त्रज्ञाला त्या एका पाण्याच्या थेंबात असंख्य असे सूक्ष्मजीव दिसलेले आढळून आले. त्या शास्त्रज्ञांना असंख्य असे सूक्ष्मजीव दिसले आणि ह्याच सूक्ष्मजीवांना, ह्या दिसलेल्या सूक्ष्मजीवांना या शास्त्रज्ञांनी ॲनिमल्क्युलस म्हणजेच लहान प्राणी असे नाव दिले. त्यामुळे ह्या शास्त्रज्ञाला सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. यानंतर लुईस पाश्चर यांनी सिद्ध केलेली किण्वन ही प्रक्रिया सूक्ष्मजीवांमुळे होते हे आपल्याला समजले. आपण
दूध किंवा इतर अन्न पदार्थ किंवा दुग्धजन्य जे पदार्थ असतात ते टिकवून ठेवण्यासाठी ते विशिष्ट तापमानावरती तापवल्यानंतर ते काही काळ हे टिकून राहतात. तर ही प्रक्रिया ह्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आणि ह्याच प्रक्रियेला आज आपण पाश्चरायझेशन प्रक्रिया म्हणून ओळखतो. तर ह्या शास्त्रज्ञांनी पुढे रेबीज या आजारावरती, ह्या रोगावरती लस देखील विकसित केली. पुढे गॅटफ्रीड हेनबर्ग ह्या शास्त्रज्ञांनी एका प्रजातीचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजेच दंडगोलाकार आकाराच्या प्रजातीचा अभ्यास करण्यासाठी, त्याचे वर्णन करण्यासाठी बॅक्टेरिया ही संज्ञा वापरली. ह्या विशिष्ट आकाराच्या जीवाणूचा अभ्यास करताना या जीवाणूंना या शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया ही संज्ञा वापरली. नंतर या संपूर्ण गटाचे वर्णन करण्यासाठी बॅक्टेरिया ही संज्ञा पुढे वापरली जाऊ लागली. यानंतर कार्ल वॅगट यांनी जीवाणू आणि ऊतींना रंगवण्यासाठी ॲनिलीन रंगाचा परिचय करून दिला. सूक्ष्मजीव इतके लहान असतात, त्याचबरोबर ते रंगहीनही असतात की ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी तर दिसत नाहीतच, पण ते जेव्हा त्यांचा सूक्ष्म दर्शकांमध्ये ह्या यंत्रणेत अभ्यास करतो तेव्हाही ते आपल्याला योग्य रीतीने दिसावे, त्याचा आकार आपल्याला योग्य रीतीने दिसावा, यासाठी ह्या जीवाणू आणि ऊतींना रंगवण्यासाठी या शास्त्रज्ञांनी ॲनिलीन रंगाचा परिचय करून दिला आणि ह्या सूक्ष्मजीवांना रंगवून त्याचा आकार जाणून घेण्याच्या आणि त्यांचा प्रकार जाणून घेण्याच्या, ते कोणत्या रंगात दिसतात आहेत किंवा ते कसे आपण त्याचे वर्गीकरण करू शकतो, या सगळ्याची माहिती आपल्याला ह्या शास्त्रज्ञाने दिली आणि ह्याच प्रक्रियेला अभिरंजन प्रक्रिया असे म्हणतात. पुढे टी.जे. बुरिल यांनी जीवाणूंमुळेही वनस्पतींना रोग होऊ शकतात हे सांगितले. तर अशा ह्या शास्त्रज्ञांनी सूक्ष्मजीवांबद्दल आपल्याला माहिती दिली. या प्रकारे आपण सूक्ष्मजीवांचा शोध घेण्याचे काम, पुढे अभ्यास करण्याचे काम ह्या शास्त्रज्ञांमुळे करत आहोत. तर ह्या सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण किंवा सूक्ष्मजीवांचे किती प्रकार असतील, तर ह्या प्रतिमेत तुम्हाला काही सूक्ष्मजीवांची नावे आणि चित्र दिसत असतील. तर जीवाणू, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, पुढे आर्किया, त्यानंतर कवक, ह्यामध्ये ईस्ट आणि कवक निरोधी असे जीव येतात. ईस्टला आपण किण्व असे म्हणतो. पुढे शैवाल, प्रोटोझोआ आणि काही विषाणू असतात. विषाणू म्हणजे जे आपण सर्वसाधारणपणे व्हायरस म्हणून ओळखतो. तर हे जीवाणू, बॅक्टेरिया जे आहेत, ते 3 ते 4 मायक्रॉन एवढे लहान असतात. यामध्ये एकच गुणसूत्र असते आणि पृथ्वीवरील समुद्रात पहिला जो सजीव जन्माला आला तो म्हणजे हा जीवाणू. खरं तर पृथ्वीवरती आतापर्यंत इतके बदल घडले, इतक्या बदलानंतरही काही जीव नामशेष झाले, काही जीव त्या वेळेला नामशेष झाले, काही नव्याने आले. तर नामशेष झालेल्या जीवांपैकी आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतो तो म्हणजे महाकाय डायनासॉर. हा इतका महाकाय डायनासॉर देखील आपल्या पृथ्वीवरून काही काळानंतर नामशेष झाला, परंतु हा सूक्ष्मजीव जीवाणू इतक्या काळानंतरही पृथ्वीवर अजून तग धरून आहे, असा हा जीवाणू. यानंतर कवक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फंजाय म्हणतो, यात गुणसूत्र एकापेक्षा जास्त असतात. आपण ह्या सगळ्यांना कधीतरी पाहिलेले आहे. सगळ्यांनी आपण हे फंजाय किंवा कवक कधीतरी पाहिलेले आहे. तर याचंच उदाहरण म्हणजे बुरशी लागलेल्या ब्रेडवर आपण प्रत्येकाने जे जीवाणू दिसतात ते कवक आहेत, फंजाय आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यामध्ये किण्व म्हणजेच ईस्ट सोडल्यास बाकी कवक हे बहुपेशीय आहेत आणि हे सर्वत्र पसरलेले असतात. यानंतर विषाणू, म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण ज्याला व्हायरस असे म्हणतो, हे विषाणू आपण म्हणू शकतो की पूर्णतः जिवंतही नाहीयेत आणि पूर्णतः निर्जीवही नाहीयेत. तर असे का, ह्याचे कारण काय असू शकते? तर हे सूक्ष्मजीव विषाणू हे सूक्ष्मजीव जेव्हा हवेत असतात ते तेव्हा निष्क्रिय असतात, परंतु जेव्हा ते एखाद्या पेशीमध्ये प्रवेश करतात आणि ते त्यांच्या अन्नावर जगू लागतात तेव्हा ते सक्रिय होतात, असा हा विषाणू.
यानंतर परजीवी सूक्ष्मजीव असतात. परजीवी सूक्ष्मजीव ज्यांना आपण पॅरासिटिक मायक्रो ऑर्गॅनिझम असे म्हणतो इंग्रजीमध्ये. तर हे परजीवी सूक्ष्मजीव असे सूक्ष्मजीव असतात जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत आणि जगण्यासाठी ते दुसऱ्या सजीवावरती म्हणजेच त्यांच्या होस्ट सजीव जे असेल, ते पोषक सजीव जे असेल त्यांच्यावरती अवलंबून राहतात. हे पूर्णतः यजमानाच्या म्हणजे त्या होस्ट शरीरातून अन्न ग्रहण करतात, पोषण द्रव्य घेतात आणि आपल्याला ते अनेकदा आपल्या त्या शरीरावरती, होस्ट शरीरावरती, यजमान शरीरावरती ते अनेकदा रोग निर्माण करू शकतात. परंतु हे सूक्ष्मजीव आपण सुरुवातीलाच म्हटलं की आपले अदृश्य मित्र आणि शत्रूही आहेत. तदा ते आपले अदृश्य मित्र कसे आहेत, ते आपल्याला दैनंदिन जीवनात कुठे दिसतात का, किंवा ते कशा प्रकारे आपल्याशी त्यांची मैत्री असते, नकळत आपली मैत्री असते, हे आपण बघूया. तर त्याचं उदाहरण जे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला पाहायला मिळतं, कारण आपण हे सगळे पदार्थ खातच असतो. यामध्ये दही आलं, दुधापासून दही बनवणे, यानंतर इडली, डोसा, ढोकळा यांसारखे पदार्थ, पुढे पाव किंवा ब्रेड यांसारखे पदार्थ, किंवा आधी मध्यक पदार्थांमध्येही ह्या सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. तर दुधाचे रूपांतर दह्यामध्ये करताना किण्वन ही प्रक्रिया होते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फर्मेंटेशन म्हणतो. तर त्या किण्वन ह्या प्रक्रियेत दुग्ध दंडाणू म्हणजेच लॅक्टोबॅसिलस हा सूक्ष्मजीव, या सूक्ष्मजीवाचा समावेश असतो. तर या सूक्ष्मजीवामुळे ती किण्वन ही प्रक्रिया होते. पुढे इडली, डोसा किंवा इतर आपण जे पाव बनवतो, ब्रेड बनवतो, तेव्हा आपण ईस्ट वापरतो, किण्व वापरतो. तर ह्या सूक्ष्मजीवांचा वापर करून आपल्यासाठी आपल्या गरजेनुसार आपण ह्या पदार्थांची निर्मिती करू शकतो आणि हे पदार्थ बनवण्यासाठी ह्या मागे आपल्याला सूक्ष्मजीव मदत करत असतात. आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की उन्हाळ्यात अन्न का नसतं, आणि त्याचबरोबर कधी आपण असं आपल्या निरीक्षणास आलंही असेल की हिवाळ्यात दही जरा उशिरा लागते आणि उन्हाळ्यात दही हे लवकर लागते. तर ह्या मागचं कारणही काय असू शकतं, तर ह्या मागचं कारणही हे सूक्ष्मजीव आहेत. हे सूक्ष्मजीव उष्णतेमध्ये वेगाने वाढतात, त्यामुळे हे पदार्थ आपल्याला उन्हामध्ये लवकर दही लागलेलं दिसून येतं आणि हिवाळ्यामध्ये त्याची वाढ जरा कमी होते. तर ह्या मागचंही कारण सूक्ष्मजीव आहे. आता पुढे या सूक्ष्मजीवांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसा करून घेऊ शकतो, याच्याशी आपण मैत्री कशी करून घेऊ शकतो, तर याचं उदाहरण आहे बायो एन्झाईम. आपण आपल्या घरच्या घरी नैसर्गिक प्रक्रियेने आपण बायो एन्झाईम तयार करू शकतो. या बायो एन्झाईमचा उपयोग आपण स्वच्छता करण्यासाठी, अगदी आपल्या घराची स्वच्छता राखण्यासाठी, घरगुती वापरासाठी आपण ह्या बायो एन्झाईमचा उपयोग करू शकतो. तर हे बायो एन्झाईम आपण कसे तयार करू शकतो, तर आपण जी फळं खातो त्यांच्या साली टाकून न देता यांचा उपयोग करून आपण ह्यांच्यापासून बायो एन्झाईम तयार करू शकतो. आपण खाल्लेल्या फळांच्या सालींवरती, बहुतेक फळांच्या सालींवरती ईस्ट आणि जीवाणू हे असतात. हे नैसर्गिकरित्या ईस्ट आणि जीवाणू त्या फळांच्या सालीवरती असतात. तर ह्याचा उपयोग आपण ह्या सालींना एखाद्या बंद डब्यात ठेवून त्यामध्ये गूळ टाकून आणि काही प्रमाणात पाणी टाकून, आता इथे आपण ह्याचा एक मापक ठरलेला आहे, त्याप्रमाणे ती प्रक्रिया करावी लागते. तर आपल्या ज्या साली आपण घेणार आहोत फळांच्या, त्याचा एक भाग असला पाहिजे आणि जे आपण गूळ किंवा साखर घेणार आहोत ते त्याच्या 3 पट जास्त असलं पाहिजे, त्याचा 3 भाग असला पाहिजे, आणि जे पाणी टाकणार आहोत ते 10 पट जास्त असला पाहिजे. असा 1, 3, 10 ह्या प्रमाणात ह्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि त्या एखाद्या बंद डब्यात ठेवल्या आणि काही काळासाठी त्या बंद डब्यात ठेवल्या, तर त्या नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये पुन्हा एकदा दह्यासारखी आपल्याला जी प्रक्रिया माहितीये ती किण्वन प्रक्रिया होते, फर्मेंटेशन त्यामध्ये होतं. आणि काही काळासाठी ह्या बंद डब्यात ठेवल्यानंतर आपल्याला
ते घरगुती साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला बायो एन्झाईम तयार करू शकता येतात. आता ह्या प्रक्रियेतही कोण पुन्हा मदत आपल्याला करत आहे? हे सूक्ष्मजीव. ह्या किण्वन प्रक्रियेत पुन्हा जे सालींवरती असणारे ईस्ट आणि काही जीवाणू आहेत ते म्हणजेच लॅक्टोबॅसिलस आणि सॅकॅरोमायसिस हे या नावाचं ईस्ट. तर हे दोन सूक्ष्मजीव आपल्याला ती किण्वन प्रक्रिया करण्यासाठी, आपण ह्याच्यात गुळ घातला आहे त्यामुळे गुळ किंवा साखर घालणार आहोत, तर ह्याचे किण्वन करण्यासाठी हे सूक्ष्मजीव मदत करतात आणि अशा पद्धतीने आपण हे बायो एन्झाईम आपण घरीच बनवू शकतो. आणि हे दुर्गंध घालवण्यासाठी किंवा स्वच्छता राखण्यासाठी आणि हे पर्यावरण पूरक म्हणून आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा रसायनाचा वापर करत नाहीये, त्यामुळे ते रसायनयुक्त आणि सुरक्षित असणार आहे. त्यासाठी आपण पाणी शुद्धीकरणासाठी त्याचा वापर करू शकतो. यानंतर कचऱ्याचा पुनर्वापर म्हणून ही खूप छान पद्धत आहे. तो कचरा फेकून न देता आपण आपल्या कचऱ्याचा पुनर्वापर करत आहोत. त्याचबरोबर ह्या बायो एन्झाईम मुळे आपल्याला सूक्ष्मजीवांचा अशा पद्धतीने वापर करता येतो. यानंतर पुढे सूक्ष्मजीव आपल्याला कशा प्रकारे निसर्गात आढळून येतात ते बघूया. तर पहिल्या पावसातील ओल्या मातीचा सुगंध. हा पहिल्या पावसातील ओल्या मातीचा सुगंध याला पेट्रिकोर असे म्हणतात. पेट्रिकोर म्हणजे पाऊस पडल्यावर मातीतून येणारा आनंददायी सुगंध. हा सुगंध आपल्या सगळ्यांनाच आवडतो. तर हा सुगंध कसा येतो? तर कोरड्या मातीत ऍक्टिनोमायसिट्स नावाचे काही जीवाणू असतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ह्या पावसाचे थेंब जमिनीवर आदळतात आणि ह्या कोरड्या मातीत असलेल्या ह्या ऍक्टिनोमायसिट्स ह्या जीवाणू मधून जिओस्मिन नावाचा पदार्थ तयार होतो. जेव्हा पावसाचे थेंब हे जमिनीवर आदळतात तेव्हा हा जिओस्मिन हवेत पसरतो, त्यामुळे आपल्याला ह्या ओल्या मातीचा सुगंध येऊ लागतो. त्याचबरोबर ह्याचे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे झाडांमध्ये आणि मातीमध्ये नैसर्गिकरित्या काही तेलयुक्त असे संयुगे असतात. ती ह्या पावसाच्या वेळी बाहेर येतात, त्यामुळे ह्या पावसाच्या थेंबातून हवेत पसरतात आणि आपल्याला हा पहिल्या पावसातील ओल्या मातीचा अनुभव घेता येतो. पुढे हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात कुठे असतात किंवा आपल्या शरीरासाठी ते उपयुक्त कसे असतात हे आपण जाणून घेऊया. तर मानवी शरीरातील सूक्ष्मजीव. आपल्या शरीरात अंदाजे 38 ट्रिलियन सूक्ष्मजीव राहतात. याला मानवाचा मायक्रोबायोम असे म्हणतात. ते आपल्या अन्नाचे पचन करतात, यानंतर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवतात आणि आपले रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ते सूक्ष्मजीव ह्या आपल्या शरीरात असणाऱ्या सूक्ष्मजीवांचा एक गट असतो असे आपण म्हणू, किंवा या सूक्ष्मजीवांचा एक अधिजीव असतो, एकत्रितपणे त्या समूहांचा एक अधिजीव असतो. याला आपण सुप्रा ऑर्गॅनिझम किंवा सुपर ऑर्गॅनिझम असे म्हणू. तर हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात कुठे कुठे असतात आणि ते कशा प्रकारे आपल्याला मदत करतात? तर आपल्या तोंडात असणारे सूक्ष्मजीव हे आपल्या अन्नाचे प्राथमिक पचन करतात आणि आपल्या तोंडाचे आरोग्य राखतात. आपल्या तोंडात स्टॅफायलोकोकस मायटिस नावाचा सूक्ष्मजीव असतो. यानंतर आपल्या जठरातील सूक्ष्मजीव अन्न विघटन करण्यास मदत करतात. त्याचबरोबर हानिकारक जंतू पासून आपले संरक्षण करण्यासाठी मदत करतात. त्यानंतर आपल्या आतड्यांमध्ये बरेचसे सूक्ष्मजीव असतात. बरेचसे सूक्ष्मजीव खरं तर आपल्या शरीरातील पचन संस्थेत असतात आणि ते आपल्या अन्नाचे पचन करण्याचे मुख्यत्वे काम करतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. ह्यातील बरेचसे सूक्ष्मजीव हे आपल्या मोठ्या आतड्यात आणि लहान आतड्यांमध्ये असतात. तर हे काय काम करतात? तर पोषक द्रव्यांचे शोषण सुधारण्याचे काम करतात, जीवनसत्वे काही तयार करतात, त्याचबरोबर फायबरचे विघटन करतात आणि काही विटॅमिन, के विटॅमिन आणि बी विटॅमिन हे तयार करतात. ह्या आतड्यांमध्ये बॅक्टेरॉइड सारखे किंवा फिबिडो बॅक्टेरियम किंवा ई कोलाय म्हणजेच इस्चेरिचिया कोलाय
किंवा लॅक्टोबॅसिलस सारखे काही सूक्ष्मजीव आढळतात आणि ते एकूणच आपल्या पचन सुधारण्यासाठी मदत करतात आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, त्याचबरोबर आपले शरीराचे संतुलन राखतात. तर असे कुठले नेमके सूक्ष्मजीव आहेत आणि त्यांचं काम काय आहे, त्यांचं कार्य काय आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला फायदेशीर ठरतात, हे आपण ह्या तक्त्यातून आपल्याला लक्षात येईल. तर लॅक्टोबॅसिलस नावाचा हा जीवाणू लॅक्टोजचे विघटन करतो आणि पचनास मदत करतो, ज्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते. आणि सुरुवातीला आपण पाहिलं तसं ह्या लॅक्टोबॅसिलसचा आपण दही तयार करण्यासाठी देखील उपयोग करू शकतो. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये, आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जरी दह्याचा वापर केला आणि दही खाल्ले, तरी हे आपले काही गुड बॅक्टेरिया आपण ज्याला म्हणू शकतो किंवा मित्र सूक्ष्मजीव आहे, ते आपण दह्याद्वारे आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या आतड्यांमध्ये सोडू शकतो. आणि त्यानंतर आहे फिबिडोबॅक्टेरियम. हा जीवाणू अन्नाचे विघटन करतो, त्याचबरोबर आतड्यांचे संतुलन राखतो. ह्या सूक्ष्मजीवाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे याचे काम आहे किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी याचा फायदा होतो. यानंतर ई कोलाई म्हणजेच इशेर्चिया कोलाई हा जीवाणू विटामिन के तयार करतो आणि आतड्यांचे आरोग्य राखतो. यानंतर सॅकॅरोमायसिस सारखे काही ईस्ट म्हणजे किण्व असतात, जे किण्वन प्रक्रिया करतात. ह्यामुळे पचनास मदत होते आणि अन्न निर्मिती होते, जे आपण पुन्हा सुरुवातीला पाहिलं की अन्न निर्मिती करण्यासाठी किण्वन ह्या प्रक्रियेसाठी ईस्ट हा सूक्ष्मजीव महत्वाचा असतो. त्यानंतर रुमिनोकोकस नावाचा जीवाणू आहे, जो फायबर आणि सेल्युलोजचे विघटन करतो. यामुळेही आपली पचन क्रिया सुधारते. आपल्या शरीराच्या आत जसे आपल्या शरीरातील पचन संस्थेच्या क्रियेमध्ये जसे हे सूक्ष्मजीव सामावलेले असतात, तसेच आपल्या काही शरीराच्या वर म्हणजेच आपल्या त्वचेवरही काही सूक्ष्मजीव असतात. तर आपल्या मानवी त्वचेवरती असलेले हे सूक्ष्मजीव ह्यामध्ये स्टफायलोकोकस एपिडर्मिस किंवा प्रोपिओनी बॅक्टेरियम ॲक्नेस आणि स्टफायलोकोकस ऑरियस या सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. यातील स्टफायलोकोकस ऑरियस हा सूक्ष्मजीव आपल्या नाकातील आतल्या त्वचेवरती असतो आणि हे शरीरावर असलेले असे सूक्ष्मजीव आपल्या त्वचेचे संरक्षण तर करतच असतात, त्याबरोबर आपल्या हानिकारक जंतूंची वाढ होण्यापासून ते रोखण्याचे काम करत असतात. यामुळेही पुन्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपले त्वचेचे आरोग्य टिकून राहते. यापुढे अलीकडे अभ्यासांमध्ये किंवा शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की त्वचेवर सामान्यतः आढळणारे हे जीवाणू त्वचेच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करण्यास मदत करतात. तर हे असे काही सूक्ष्मजीव आहेत जे आपले मित्र म्हणून काम करतात. आता काही सूक्ष्मजीव म्हटलं की, जीवाणू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या डोक्यात लगेच येते की ह्यापासून काही रोग होतात, ह्यापासून काही आजार होतात. परंतु आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की काही निवडक असे सूक्ष्मजीव सोडल्यास बाकी इतर सर्व सजीव जे आहेत ते आपल्या खरं तर उपयोगी पडत असतात. परंतु काही सूक्ष्मजीव आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला आजार होतात. त्याची आपण काही उदाहरणे बघू. तर सूक्ष्मजीवांपासून होणारे काही रोग. तर हे रोग मुख्यत्वे 3 प्रकारे होत असतात. काही रोग विषाणूजन्य असतात, म्हणजेच विषाणूंमुळे होणारे, म्हणजेच व्हायरसमुळे होणारे. यामध्ये देवी येणे ज्याला म्हणतात किंवा कांजण्या येणे, गोवर, गालगुंड यासारखे रोग यामध्ये यांचा समावेश आहे. यानंतर सूक्ष्म जंतूजन्य, ज्यामध्ये जीवाणूंचा समावेश होतो. यामध्ये डांग्या खोकला, क्षयरोग, कॉलरा सारखे रोग होऊ शकतात. यानंतर काही जीवाणू किंवा काही सूक्ष्मजीव असे आहेत ते परोपजीवी जन्य आहेत, जे आपण सुरुवातीला त्यांच्या प्रकारामध्ये पाहिलं की ते परोपजीवी जन्य आहेत. त्यामुळे ते आपल्या शरीरावरती बाहेरून येतात, वास करतात आणि ते आपल्याला रोगास कारणीभूत ठरतात. तर ह्यामध्ये खरूज होणे किंवा काही श्वसनाचे आजार होणे किंवा घशाचे विकार होणे यांसारखे आजार आपल्याला ह्या सूक्ष्मजीवांमुळे होत असतात.
याची काही उदाहरणे, या आजारांची काही उदाहरणे आपण बघू. तर मानवासाठी हानिकारक असलेले सूक्ष्मजीव, यातला पहिला साल्मोनेला. साल्मोनेला ह्या सूक्ष्मजीवापासून फूड पॉइझनिंग किंवा टायफॉइड सारखे आजार होतात. ह्यामध्ये ह्या आजाराचा प्रसार कसा होतो, तर दूषित अन्न किंवा पाणी यामधून आपण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने हा आजार आपल्याकडे ह्याचा प्रसार आपल्यापर्यंत होऊ शकतो. याची लक्षणे आहेत की जुलाब येणे किंवा ताप येणे, उलट्या होणे. यानंतर ई कोलाय म्हणजेच इस्चर्शिया कोलाय यापासून अतिसार किंवा मूत्रमार्ग संसर्ग हा आजार होऊ शकतो. हा कसा पसरतो, तर दूषित अन्न आणि पाणी यांच्याद्वारे हा पसरू शकतो. हा ई कोलाय जो सूक्ष्मजीव आहे तो उपयुक्तही आहे आणि काही प्रकार त्यांचे धोकादायकही ठरतात. यानंतर स्टफायलोकोकस ऑरियस. स्टफायलोकोकस ऑरियस नावाचा जीवाणू आहे. ह्यामुळे त्वचेचे संसर्ग जे रोग आहेत ते होतात. त्याचा प्रसार हा त्वचेच्या संपर्कातून संक्रमित व्यक्ती आहे त्याच्या त्वचेच्या संपर्कात आल्याने आपल्यालाही होऊ शकतो. तर ह्याची लक्षणे आहे की त्वचेवरती फोड येणे किंवा जखम होणे किंवा त्वचेवरती सूज येणे, ही लक्षणे यात दिसून येतात. पुढचा आहे टीबी, ज्याला टीबी म्हणजेच ह्याचे संपूर्ण नाव आहे किंवा नाव त्याचं आहे, या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. तर ह्यामुळे आपल्याला क्षयरोग म्हणजे टीबी हा आजार होऊ शकतो. तर ह्याचा प्रसार पुन्हा जो संक्रमित व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे, त्या व्यक्तीच्या खोकल्यामधून किंवा शिंकेतून त्यातील काही जीवाणू हवेमध्ये पसरून त्या आपल्यापर्यंत त्याचा प्रसार होऊ शकतो. याची लक्षणे आहेत खोकला व वजन कमी होणे. यानंतर टेटनस जीवाणू म्हणजेच क्लोस्ट्रिडियम टेटनी हा जीवाणू जो आहे, यामुळे टेटनस हा आजार होऊ शकतो. हाही जखमेतून पसरतो. हा गंजलेल्या वस्तूंमधून किंवा मातीमधून पसरू शकतो. यामध्ये स्नायू जे आहेत, आपले मानवी शरीरातील स्नायू ताठ होतात आणि ते स्नायू आकुंचन पावतात. यानंतर आहे कोरोना व्हायरस. हा कोरोना व्हायरस बद्दल आपल्या सर्वांना बरीचशी माहिती असावी, कारण आपण हा नुकताच काही आपण पॅन्डेमिक सारखे शब्द वगैरे सगळे नवीन माहीत झाले आपल्याला प्रकार, ते ह्या एका व्हायरसेसमुळे. हा 2019 मध्ये हा नवीन प्रकार आढळला, ज्यामध्ये कोविड-19 हा आजार सगळ्यांना होत होता. यामध्ये काही कोविड-19 हा व्हायरस, हा कोरोना व्हायरस म्हणजेच ह्या विषाणूचं नाव ठेवलं गेलं होतं. यामध्ये आजार हे श्वसन संस्थेशी निगडीत होत होते. श्वसन संस्थेचे काही आजार होत होते. श्वास घेण्यास काही अडचणी होत होत्या. अगदी निमोनिया सारखे काही आजार यामध्ये होत होते. ह्याचा प्रसार कसा, पुन्हा एकदा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांच्या शिंक किंवा खोकल्यामधील काही जे कण बाहेर पडतात, काही थेंब बाहेर पडतात, त्याच्यातून ह्याचा प्रसार होत होता. तर ह्याची लक्षणे ताप येणं किंवा खोकला येणं, श्वास घेण्यास त्रास होणे, यानंतर थकवा आणि ह्याचं मुख्य लक्षण म्हणजे चव किंवा वास जाणे हे होत होते. यानंतरचा आजार आहे ब्ल्यू टंग व्हायरस. ब्ल्यू टंग व्हायरस हा एक असा व्हायरस आहे किंवा हा एक असा विषाणू आहे ज्याच्यामुळे ब्ल्यू टंग रोग हा रोग प्राण्यांना होतो. हा रोग क्युलिकॉइड्स नावाच्या लहान माशींद्वारे या प्राण्यांमध्ये पसरतो. तर याची लक्षणे आहेत की त्या प्राण्यांना ताप येतो किंवा त्यांची जीभ सुजते किंवा निळसर होते. त्यामुळे ह्याला ब्ल्यू टंग रोग असे नाव दिलेले आहे. किंवा त्यांच्या तोंडात काही जखमा होतात. तर ह्या रोगाचा प्रसार ह्या माशीद्वारे त्या प्राण्यांपर्यंत होत असतो. हा आजार जो आहे तो प्रामुख्याने मेंढ्या, शेळ्या किंवा गुरे, जी रवंथ करणारे प्राणी आहेत, यांच्यामध्ये होत असतो. यानंतर पुढचा आजार आहे इबोला विषाणू. इबोला विषाणू मुळे होणारा इबोला विषाणू रोग. हा इबोला विषाणू रोग जो आहे तो संक्रमित प्राणी जे बॅट्स आहेत, म्हणजेच जे फळखाऊ वटवाघूळ आहेत, त्यांच्या
संपर्कातून पसरू शकतो. याची लक्षणे सुद्धा आहेत अचानक ताप येणे, अशक्तपणा वाटणे किंवा डोकेदुखी, उलटी, जुलाब किंवा काही वेळा रक्तस्राव होऊ शकतो आणि अतिगंभीर अवस्थेत अवयव निकामी होऊ शकते. तर हा असा इबोला विषाणू आहे. अ, हा इबोला विषाणू आता सध्या कांगो आणि युगांडा या देशांमध्ये सुरू आहे. हे वृत्तपत्रातील हे प्रतिमा जी दिसते आहे ती मागच्याच महिन्यात एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेली होती. तर तो आता सध्या कांगो आणि युगांडा ह्या देशामध्ये सुरू आहे. यानंतर क्लॅमेडिया पिस्टॅसी हा हा एक जीवाणू आहे ज्याच्यामुळे शुकरोग हा पक्ष्यांपासून माणसांपर्यंत पसरतो आणि संक्रमित पक्ष्यांच्या विष्ठेपासून हा त्याचे जीवाणू आहेत ते हवेत पसरतात. यानंतर या पक्ष्यांच्या पंखावरील जी धूळ असते याच्यामधूनही हवेत पसरले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला मानवाला श्वसनासाठी त्रास होऊ शकतो किंवा त्याला श्वसनाचे काही आजार होऊ शकतात. तर याची लक्षणे आहेत ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी होणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा निमोनिया होणे. हा आजार आपल्याला ह्या अशा पक्ष्यांपासून आपल्यापर्यंत होऊ शकतो. यामध्ये पोपट, पॅराकीट किंवा कबुतरे, काकाकुवा ह्यांसारख्या पक्ष्यांचा समावेश असतो. पुढे लेप्टोस्पायरा स्पायरल बॅक्टेरिया हा एक असा जीवाणू आहे ज्याच्यामुळे लेप्टोस्पायरोसिस नावाचा आजार होतो. आता हा आजार कशा पद्धतीत आपल्यापर्यंत ह्याचा प्रसार होतो किंवा हा जीवाणू जो आहे तो आपल्यामध्ये कशाच्या द्वारे येतो आणि आपल्याला तो आजार होऊ शकतो. तर आता पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पावसाळा जेव्हा सुरू होईल तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाणी साचून राहिलेले दिसते. ह्या सांडपाण्यामध्ये जे रस्त्यांवरती साचलेल्या पाण्यामध्ये बऱ्याचदा रस्त्यावरती असलेले जे उंदीर असतात किंवा जे काही प्राणी असतात, कुत्रे किंवा काही गुरे असतात, आता ह्यांच्या विष्ठेतून किंवा ह्यांच्या मुख्यत्वे लघवीमधून ह्यांच्या युरिन मधून हे जीवाणू बाहेर पडतात आणि त्या पाण्यात जर ते मिसळलेले असतील तर आपल्याला जर एखादी जखम झाली असेल किंवा आपल्या पायाला जर एखादी फट असेल तर त्याच्याद्वारे हा जीवाणू थेट आपल्या शरीरात जातो. आता ह्याची लक्षणे आहेत अचानक ताप येणे, डोकेदुखी होणे, स्नायूंमध्ये किंवा पोटऱ्यांमध्ये वेदना होणे, उलट्या होणे, डोळे लाल होणे आणि अगदी गंभीर अवस्थेत कावीळ होणे अशा पद्धतीत ह्याची लक्षणे दिसून येतात. खरं तर आपण स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते, परंतु घरी आल्यानंतर किंवा आपण त्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर आपले पाय स्वच्छ असावे, स्वच्छ धुतलेले असावे. कुठलेही आपल्या पायाला जखमा नाहीये ह्याची आपण खात्री घेतली पाहिजे. तर ह्या प्रकारे आपण हे आजार टाळू शकतो. तर आता हे बरेचसे आजार आहेत. हे आपण सूक्ष्म जीवांमुळे होत असले तरी हे आपण वेळेच्या वेळी टाळू शकतो. यापैकी काही आजारांच्या काही लसी आहेत. आपण ह्या लसीकरणाद्वारे हे आजार टाळू शकतो किंवा आपण योग्य त्या वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर ह्या आजारापासून स्वतःचे रक्षण करू शकतो. तर ह्या जे काही रोग आहेत त्याला काही कारणीभूत सूक्ष्मजीव आहेत. त्यामध्ये काही जीवाणू येतात म्हणजेच बॅक्टेरिया येतात. काही रोगांचा कारणीभूत सूक्ष्मजीव हे विषाणू आहेत. त्या म्हणजेच की व्हायरस. तर ह्या अशा सूक्ष्मजीवांमुळे हे आजार होत राहतात. तर ह्या प्रतिमेत आपल्याला दिसत आहे की काही रोगांसाठी काही लस उपलब्ध आहे. ती घेतल्यानंतर आपण या रोगांपासून आपला बचाव करू शकतो. तर क्षयरोग जो होतो टीबी त्याच्यासाठी बीसीजी नावाची लस असते जी आपण नवजात बाळाला देऊ शकतो. त्यानंतर पोलिओ हा विषाणूंमुळे होतो, तो लहान मुलांना देतात. टायफॉइड हा जो बॅक्टेरियामुळे होतो त्याच्यामध्ये टायफॉइड वॅक्सिन ही जी आहे ती लहान मुलांना किंवा प्रौढ व्यक्तींनाही दिली जाते. तर अशा प्रकारे ह्या आजारांची यादी आहे आणि त्यांचीही कोणत्या वॅक्सिन घेऊन कोणती लस घेऊन त्यांच्यापासून आपण बचाव करू शकतो त्यांची ही नावे आहेत. कोविड-19 साठी आपण कोविड वॅक्सिन ही लस सर्वांनी घेतली किंवा कोविशिल्ड
ह्या नावाची लस सगळ्यांनी घेतली तर अशा काही लसी आहेत त्याच्यामुळे आपण स्वतःला या आजारांपासून वाचवू शकतो. ह्यामधला कर्करोग जो आहे, गर्भाशय मुखाचा कर्करोग जो आहे, यामध्ये इतर कर्करोगांवरती खरं तर लस अजून उपलब्ध नाहीये, परंतु हा जो गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे जो महिलांमध्ये होताना आपल्याला दिसतो, तर ह्याची लस उपलब्ध आहे. HVP या नावाची याची लस उपलब्ध आहे, तर ती मुलींना द्यावी. त्यानंतर त्याची नियमित तपासणी करावी, तर ह्या आजारापासून आपण त्या मुलींचा बचाव करू शकतो. ह्या सगळ्या जीवाणूंमुळे आपल्या शरीरावर किंवा एकंदरीत आपल्या मानवासाठी काही फायदे होत होते, काही तोटे होत होते. काही आपण मित्र सूक्ष्मजीव पाहिले, काही आपण आपल्या मानवासाठी काही शत्रू असे सूक्ष्मजीव पाहिले. आता वातावरणात जे सूक्ष्मजीव असतात किंवा मातीत जे सूक्ष्मजीव असतात ते वनस्पतींना कसे फायदेशीर ठरतात किंवा ते वनस्पतींसाठी कसे मित्र सूक्ष्मजीव आहेत ते पाहूया. तर नायट्रोजन हा जो वायू आहे तो वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असा घटक आहे. या नायट्रोजनमुळे ह्या वनस्पती प्रथिने म्हणजेच प्रोटीन, त्यानंतर DNA, RNA किंवा क्लोरोफिल यांची निर्मिती करू शकतात. परंतु हा नायट्रोजन आपल्या हवेत भरपूर प्रमाणात आहे. आपल्या वातावरणात हा नायट्रोजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तर एकूण 78% इतका नायट्रोजन आपल्या वातावरणात उपलब्ध आहे. परंतु हा नायट्रोजन थेट जसाच तसा हा वनस्पतींमध्ये घेता येत नाही किंवा वनस्पतींना तो तसाच्या तसा उपयोगी ठरत नाही. तर तो वनस्पतींमध्ये घेण्यासाठी किंवा वनस्पतींमध्ये पोहोचवण्यासाठी काही सूक्ष्मजीव वनस्पतींना मित्र सूक्ष्मजीव म्हणून काम करत असतात. तर यामध्ये रायझोबियम, अझॅटोबॅक्टर, अझोस्पिरिलियम यांसारखे सूक्ष्मजीव असतात जे नायट्रोजन वनस्पतींना उपयोगी स्वरूपात अशा बदललेल्या स्वरूपात त्यांचे रूपांतर करतात आणि ते वनस्पतींमध्ये सोडतात. ह्यामध्ये हे काही सूक्ष्मजीव आहेत ते नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया, नायट्रेट किंवा नायट्राइट मध्ये करतात आणि हे रूपांतर झाल्यानंतर त्या वनस्पती त्यांचं ते शोषण करून घेऊ शकतात आणि त्यांचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करून घेऊ शकतात. ह्याच प्रक्रियेला आपण नायट्रोजन स्थिरीकरण असे म्हणतो, आणि इंग्रजीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन असे ह्याचे नाव आहे. तर आता हे बॅक्टेरिया किंवा हे जीवाणू, हे सूक्ष्मजीव कुठे असतात, तर रायझोबियम नावाचा सूक्ष्मजीव हा डाळवर्गीय वनस्पतींच्या मुळांमध्ये आढळतो. डाळवर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवरती आढळतो. त्यानंतर अझॅटोबॅक्टर हा सूक्ष्मजीव मातीमध्ये स्वतंत्रपणे राहतो. अझोस्पिरिलियम हा सूक्ष्मजीव गवत आणि धान्य पिकांमध्ये आढळतो. यानंतर अनॅबेना आणि नॉस्टॉक यांसारखे काही सूक्ष्मजीव आहेत ते जलाशयांमध्ये आढळतात, जिथे ओलसर जमीन आहे किंवा जिथे पाण्याचा संपर्क येतो ज्या जमिनीशी, त्या जमिनीत पाण्यात हे सूक्ष्मजीव आढळतात आणि ते सुद्धा भात शेतीसाठी नायट्रोजन स्थिरीकरण करण्याचे मदत करतात. त्यामुळे हे सर्व सूक्ष्मजीव शेतीसाठीही तितकेच उपयुक्त आहेत आणि शेतीसाठी हे सूक्ष्मजीव आपल्याला त्याचा वापर करून घेण्यासाठी बाजारात विविध प्रकारे शेतीमध्ये वापरली जाणारे काही जैव खते उपलब्ध आहेत. यांचा वापर करून आपण आपली शेती चांगल्या प्रकारे करू शकतो. ही सगळी जैव खते जी आहेत ती सूक्ष्मजीवांवर आधारित आहेत आणि ह्याच्यामुळे आपण आपल्या जमिनीची सुपीकता वाढवू शकतो आणि आपल्या पोषक द्रव्यांची उपलब्धता सुधारू शकतो. त्याचबरोबर ह्या अशी नैसर्गिक खतं वापरून आपण रासायनिक खतांवरची आपली गरज कमी करू शकतो. असे हे सूक्ष्मजीव आपल्याला शेतीसाठीही तितकेच महत्वाचे आहेत. आता आपल्याला हे सूक्ष्मजीव मित्र सूक्ष्मजीव म्हणून आपण वनस्पतींसाठी पाहिले, तसे काही सूक्ष्मजीव हे वनस्पतींसाठी शत्रू म्हणूनही काम करतात. जसे मानवांमध्ये काही रोग ते
रोग निर्माण करतात, त्याच पद्धतीने ते काही झाडांमध्येही, काही वनस्पतींमध्येही रोग निर्माण करतात. तर सुरुवातीला आपण पाहिलं तसंच थॉमस बुरिल या शास्त्रज्ञांनी सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींना आजार होतात याचा शोध लावला. तर इथे काही उदाहरणं आहेत रोगाची की ज्याच्यामुळे वनस्पतींवर रोग होऊ शकतात. यामध्ये व्हाईट रस्ट नावाचा रोग आहे, जो अल्ब्युगो कॅन्डिडा नावाच्या सूक्ष्मजीवामुळे होतो. हा मोहरी, कोबी, फ्लॉवर इत्यादी वनस्पतींना होतो. यानंतर टिक्का रोग आहे, ज्याला इंग्रजीमध्ये टिक्का डिसीज असं म्हणतात, जो सेक्रोस्पोरा नावाच्या सूक्ष्मजीवामुळे होतो. तो भुईमुग या वनस्पतींमध्ये होतो. त्यानंतर डॅम्पिंग ऑफ नावाचा हा रोग आहे, जो पायथियम नावाच्या सूक्ष्मजीवामुळे होतो. यामध्ये ह्या सूक्ष्मजीवामुळे काकडी वर्ग किंवा बटाटा, तंबाखू, मोहरी, मिरची ह्या वनस्पतींना हा रोग होऊ शकतो. त्यानंतर पपईचे पान वाकणे, खरं ह्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे लीफ कर्ल ऑफ पपया. यामध्ये त्या पपईच्या पानांची दुमडण होते, ती पानं दुमडून जातात. तर हा एक जो रोग आहे तो पपई ह्या वनस्पतीमध्ये होतो. यानंतर सिट्रस कॅन्कर नावाचा जो आजार आहे तो झॅन्थोमोनास सिट्राय ह्या सूक्ष्मजीवामुळे लिंबूवर्गीय प्रजातींच्या पानांवरती त्याच्यामुळे रोग होतो आणि त्यांच्या खोडांवर आणि फळांवरही होतो. हे सूक्ष्मजीव अशा पद्धतीने ह्या वनस्पतींसाठीही शत्रू म्हणून काम करतात, त्यांना आजारी पाडण्याचं काम करू शकतात असे आपण म्हणू. पुढे आहे रेशीम किड्यांमधील होणारा पेब्राइन नावाचा रोग. हा जो रोग आहे तो नोसेमा बॉम्बिसिस नावाच्या मायक्रोस्पोरिडियम परजीवामुळे होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे जो या रेशीम किड्यांमध्ये होतो. हा रोग झाल्यानंतर ह्या रेशीम किड्यांच्या सर्व अवस्थांवरती त्यांचा परिणाम होतो. तर ह्या रेशीम किड्याच्या अंडी, आळ्या, कोश, अगदी पतंग ह्या अवस्थांवरती तो परिणाम करू शकतो आणि हा रोग अगदी थेट मादी पतंगामध्ये जाऊन तिच्या पिल्लांमध्येही संक्रमित होऊ शकतो. तर रेशीम किडा हा आपण रेशीम कापड करण्यासाठी म्हणून, ह्या उद्योगासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतो, परंतु हा रोग होऊ नये त्या किड्यानं हा उद्योग करताना आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे. यानंतर पुढे काही असे सूक्ष्मजीव आहेत जे स्वतः जैविक विघटन करतात. पुन्हा एकदा ते आपले मित्र म्हणून काम करतात. तर हे काही सूक्ष्मजीव आहेत, ते नैसर्गिकरित्या कचरा विघटित करतात. यामध्ये सुडोमोनस आहे, जो अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आणि तेलाचे विघटन करण्यासाठी ओळखला जातो. यानंतर बॅसिलस आहे, जो प्लास्टिकचा कचरा आणि इतर सेंद्रिय प्रदूषकांचं विघटन करतो. यानंतर एंटेरोबॅक्टर नावाचा सूक्ष्मजीव आहे, जो हायड्रोकार्बनच्या विघटनामध्ये सहभाग घेतो. रोडोकोकस नोकार्डिया नावाचे सूक्ष्मजीव आहेत, जे सेंद्रिय रेणूंचे विघटन करण्यास मदत करतात. ॲस्परजिलस ट्रायकोडर्मा ह्या नावाचे सूक्ष्मजीव आहेत, जे विविध पॉलिमर फिल्म्स किंवा प्लास्टिकचे विघटन करण्यास मदत करतात. तर असे हे जैविक विघटन करणारे काही सूक्ष्मजीव आहेत, ज्यांच्यामुळे आपण केलेला कचरा साफ करण्याचे खरं तर काम हे सूक्ष्मजीव आपल्या नकळत करत असतात. परंतु ह्या सूक्ष्मजीवांचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो? तर जैव शुद्धीकरण, ज्याला आपण बायोरेमिडेशन असं इंग्रजीमध्ये म्हणतो. तर ह्या सूक्ष्मजीवांचा वापर करून आपण आपल्या वातावरणातील काही प्रदूषक आहेत यांचा नाश करू शकतो. तर यामध्ये तेल गळती साफ करण्यासाठी कोणते सूक्ष्मजीव काम करतात? तर सुडोमोनस आहे. यानंतर सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी बॅसिलस नावाचा सूक्ष्मजीव म्हणजे दंडाणू जीवाणू आपण वापरू शकतो. यानंतर माती शुद्धीकरण करण्यासाठी पुन्हा एकदा रायझोबियम, अझॅटोबॅक्टर, सुडोमोनस नावाचे सूक्ष्मजीव काम करत असतात आणि याचा वापर करून आपण मातीचे शुद्धीकरण ही करू शकतो. काही सूक्ष्मजीव आहेत जे किरणोत्सर्गी कचरा साफ करतात. ह्यामध्ये डिनोकोकस, रोडिओड्युरान्स सारखे सूक्ष्मजीव असतात. यामुळे नंतर काही जड धातू काढून टाकण्याचे काम कोलेरा, एस्परजिलस सारखे सूक्ष्मजीव करतात.
तर ह्या सूक्ष्मजीवांपासून जैव शुद्धीकरण करून आपण वातावरणातील किंवा आपण जो कचरा निर्माण करत आहोत किंवा आपण जे प्रदूषक निर्माण करत आहोत ही आपण ह्याचा नाश कसा करू शकतो, तर ह्याचं एक उदाहरण आपण बघूया. बायो टॉयलेट्स. भारतीय रेल्वेमधील बायो टॉयलेट्स मानवी मलनिसरणाची समस्या कशी सोडवतात, तर याचं उत्तर आहे बायो टॉयलेट्स. तर हे बायो टॉयलेट्स आपण भारतीय रेल्वेमध्ये वापरून तेथील स्वच्छालयाच्या टाकीमध्ये हे बायो टॉयलेट्सचे डबे वापरून आपण ह्या मलनिसरणातील प्रदूषकांपासून सुटका मिळवू शकतो. तर ह्यामध्ये कोणत्या सूक्ष्मजीवांचा समावेश होतो, तर बायोडायजेस्टर मध्ये जो तो डब्बा आपण त्या भारतीय रेल्वेमधील बायो टॉयलेट्स मध्ये लावतो त्याला बायोडायजेस्टर असा ह्या बायोडायजेस्टर मध्ये हायड्रोलेस, ऍसिडोजिनेस, त्यानंतर ऍसिटोजिनेस आणि मिथेनोजिनेस यासारख्या जीवाणूंचा समावेश होतो. तर हे सूक्ष्मजीव काय करतात, तर हे सूक्ष्मजीव त्या बंद टाकीमध्ये असलेल्या काही प्रदूषकांचे विघटन करतात आणि यानंतर पुढे काय होते ह्याचे आपण कचऱ्याचे ह्या व्यवस्थितरित्या म्हणजे यशस्वीरित्या गंधहीन आणि रंगहीन पाण्यामध्ये त्याचे रूपांतर करू शकतो. आणि उरलेले जे सांडपाणी आहे याच्यावरती पुन्हा प्रक्रिया करून त्याचं क्लोरिनीकरण करून ह्याचं आपण पुन्हा निर्जंतुकीकरण करून ते पाणी आपण त्या रुळावरती सोडू शकतो. आता ह्या बायो टॉयलेट्सचा वापर केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात, तर हे प्रदूषक जे वातावरणात सोडले जातात याच्यापासून आपण आपला बचाव करू शकतो. त्यानंतर हे सांडपाणी जर रुळांवरती सोडले जाते त्यामुळे ते रुळांवरती असलेले जे ट्रॅक्स असतात, रुळं जे असतात ती त्याच्यामध्ये ते गंजू शकतात, तर ते गंजणेही कमी होते. तर असे याचे फायदे आपल्याला होऊ शकतात. तर असे हे सूक्ष्मजीव आहेत जे आपले मित्र म्हणून आणि शत्रू म्हणून काही प्रमाणात आपल्याला मदत करत असतात, आपल्या कळत आणि नकळत. काही असे सूक्ष्मजीव आहेत ते अनोखे आहेत, त्याची काही उदाहरणं आपण बघूया. तर काही अनोखे सूक्ष्मजीव यामध्ये महाकाय जीवाणू आहेत, जे असे बॅक्टेरिया आहेत जे आपल्याला डोळ्यांनाही दिसू शकतात. तर ह्याची उदाहरण आहे थायोमार्गारिटा आणि इफ्लोपिसियम. ही जी दोन जीवाणू आहेत हे आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनीही दिसू शकतात. हे इतके मोठे असतात, अगदी 1 सेंटीमीटर वगैरे यांचा आकार असतो, त्यामुळे ते आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो आपण. तर थायोमार्गेरिटा हा जीवाणू जो आहे तो खाऱ्या पाण्यात आढळतो. यानंतर खाऱ्या पाण्यात आढळतो म्हणून तो खारफुटीच्या जंगलात आपल्याला सापडू शकतो. यानंतर जो एप्युलोपिसियम नावाचा जीवाणू आहे हा आपल्याला विशिष्ट प्रकारच्या माशांच्या आतड्यांमध्ये वाढताना दिसतो. तर असे हे 2 सूक्ष्मजीव आहेत जे महाकाय जीवाणू आहेत. यानंतर चौरस आकाराचे जीवाणू. आपण आतापर्यंत पाहिलेल्या जीवाणूंमध्ये हा वेगळ्या आकाराचा असा जीवाणू आहे ज्याचं नाव आहे हायड्रोकॉड्रॅटम वॅल्सी. तर हा जीवाणू आहे जो चौरस आकाराचा आहे, जो इतर जीवाणूंपेक्षा वेगळा आहे. यानंतर येतो चुंबकीय जीवाणू. ह्या जीवाणूंमध्ये काही मॅग्नेटोझोम्स असतात, त्यामुळे हे जीवाणू होका यंत्रासारखे काम करून त्यांची दिशा शोधू शकतात. यानंतर काही भक्षी जीवाणू असतात ज्यांना आपण बॅक्टेरिया इटर म्हणतो, जे दुसऱ्या जीवाणूंवरती हल्ला करतात आणि स्वतः जिवंत राहू शकतात, त्यामुळे ह्यांना जीवाणूंचा शिकारी असेही म्हटले जाते. पुढे आहे स्वयंपोषी जीवाणू. हा जीवाणू प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने स्वतः ऊर्जा मिळवू शकतो. हा एक जीवाणूचा संघ आहे खरं तर. याच्यामध्ये क्लोरोफिल असल्यामुळे हा जीवाणू प्रकाश संश्लेषण करून ऊर्जा मिळवू शकतो. तर असे हे काही अनोखे सूक्ष्मजीव आहेत आणि हे सूक्ष्मजीवांचं आज आपण असं जग पाहिलं, जे काही मित्र सूक्ष्मजीव आपल्याला मदत करतात, काही अदृश्य असे सूक्ष्मजीव आहेत जे शत्रू म्हणून काम करू शकतात.
तर असे हे अनोखे सूक्ष्मजीवही काही पाहिले. तर ह्या संपूर्ण सादरीकरणासाठी मी दृष्टी आडसृष्टी हे पुस्तक संदर्भ म्हणून वापरलं होतं. डॉक्टर सिद्धिविनायक बर्वे यांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकात अगदी अजून संक्षिप्तपणे माहिती आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. यानंतर मराठी विज्ञान परिषद पत्रिका यातील सूक्ष्मजीव नकोत हा जयंत बांदेकर सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचा लेख मी वाचला होता. तर ह्याची बरीचशी माहिती मिळवण्यासाठी मदत झाली. मराठी विश्वकोशातून काही माहिती मिळवली होती. यानंतर बायोलायबरटेक्स बायोलायबरटेक्स ORG ह्या साईटवरून, ह्या संकेतस्थळावरून जे आपण काही अनोखे सूक्ष्मजीव पाहिले त्यांची माहिती घेतली होती. आजचा विषय थोडा मोठा असल्यामुळे थोडा टाइम आपल्याला पुढे झाला असं दिसतंय, परंतु तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत हा विषय ऐकलात. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.